हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल PNC लाईफ. तर आम्ही सराफा बाजारमध्ये पुढच्या काउंटरवर गेलो, जे स्वीट्सचं काउंटर होतं. तर तिकडे ते असं मसाला दूध बनवत होते. ही मोठीच्या मोठी कढई आहे, त्याच्यामध्ये आटवलेलं दूध आहे आणि त्याच्यावर ते पिस्त्याचे काप टाकत होते. इथे कलाकंद, गुलाबजाम, हलवा आणि घीवर आणि बरंच काही होतं, रबडी. सो इथे त्यांनी वरती रेट पण लावले आहेत वेगळे वेगळे. तर आम्ही ही मोठी जिलेबी पहिल्यांदा बघितली. ह्याला जिलेबा असं म्हणतात आणि ही जिलेबी खूप म्हणजे मोठी असते. हा जिलेबा खूप मोठा असतो. जवळजवळ 1 ते 1.25 किलोच्या आसपास त्याचं वजन असतं आणि ते अख्खं घ्यायला लागतं. ते आपल्याला काही पीसेसमध्ये देत नाही ते तोडून. सो आम्ही तर काय हे घेतलं नाही, शक्यच नव्हतं ते संपणं. तर आम्ही तेच बघत होतो, की ते कसं तळतात आहेत आणि ते कसं मॅनेज करत आहेत. कारण त्याची साईज खूप मोठी आहे. 1.25 किलोचा जिलेबा. त्याहूनही लहान साईज आहे, पण ती पण मला जरा जास्तच मोठी वाटत होती संपवण्यासाठी. तर मग आम्ही फायनली डिसाईड केलं, की आम्ही ड्रायफ्रुट्स घीवर घेणार आणि एक नॉर्मल जिलेबी घेणार. तर आम्ही जिलेबी घेतली. ती आता जी तळतात आहेत वरती कढईमध्ये, त्यातली एक जिलेबी घेतली. हे बघा दूध किती सुंदर दिसतं आहे. एकदम केशराचा रंग उतरला आहे दुधामध्ये आणि केशर पिस्ता एकदम कलरफुल दिसतं आहे. तर हा जिलेबा आता पाकातनं काढून काउंटरवर डिस्प्लेसाठी तयार आहे आणि वरती आपल्याला जी जिलेबी घ्यायची आहे ती पण तळून होती आहे. साईड बाय साईड ते आपल्यासाठी घीवर आणि रबडी तयार करतात आहेत. मी ती रबडी बघितली आणि त्यांना म्हटलं, आम्ही ॲक्च्युली जिलेबी रबडी आणि घीवर रबडी असं घेणार होतो. पण त्यांनी जेवढी रबडी टाकली आहे त्या घीवरवर, त्यानंतर आम्ही म्हटलं, की आम्हाला फक्त नुसती जिलेबीच पाहिजे आणि जिलेबीबरोबर रबडी नको, फक्त घीवर रबडी आणि नुसती जिलेबी, कारण ते खूप जास्त हेवी होणार होतं. तर आता आपली जिलेबी तळून तयार झाली आहे. पाकातनं पण निघालेली आहे. आता ते आपल्याला जिलेबी सर्व्ह करणार. तर त्यांनी जे घीवर आणि रबडी दिलं ते पण खूप हेवी होतं. हे घीवर रबडी विथ लॉट ऑफ ड्रायफ्रुट्स आणि जिलेबी पण मस्त होती. ही पण सगळ्यात लहान जिलेबीची साईज घेऊन पण ती बऱ्यापैकी मोठी होती. ऑलमोस्ट हातभर होती. तर ही जिलेबी ट्राय केली. ही खूपच मस्त होती. गरम गरम आणि एकदम पाकाने भरलेली. अति गोड नव्हती आणि क्रिस्पी होती. सो तुम्ही नक्की ट्राय करा तुम्ही तिकडे गेले तर. खूप छान होती जिलेबी. आणि हे घीवर आणि रबडी आहे. त्यावर खूप जास्त रबडी टाकली आहे. तर आता मी घीवर आणि रबडी ट्राय करते. त्यांनी स्पून्स वगैरे काही दिले नव्हते. हातानेच खायला लागलो. घीवर आतून थोडं ड्राय होतं आणि त्यामुळे ते आम्हाला एवढं आवडलं नाही. आणि मग ती रबडी खूप जास्त होती म्हणून आम्ही जिलेबी आणि रबडी ट्राय केली. तीच रबडी जी घीवरवर दिली होती आणि ओव्हरऑल सगळं छान होतं. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय.